भंडाऱ्यामध्ये ओबीसी संघर्ष समितीचं भीक मागो आंदोलन, जनगणनेत ओबीसी समाजाकरता स्वतंत्र कॉलम आणि विद्यार्थ्यांचा निधी पूर्ववत करण्याची मागणी। नांदेड मुंबई एक्सप्रेसला आजपासून हिरवा झेंडा, खासदार संजय देशमुखांच्या पाठपुराव्याला यश। नवीन रेल्वेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याची संजय देशमुख यांची भावना। रायगडमधील पूरपरिस्थितीची मंत्री भरत गोगावलेंकडून पाहणी, वाकण, नागोठणे, कोलेटी आणि पेण परिसरात घेतला पूरस्थितीचा आढावा। गोंदियातल्या सालेकसा नानवा मार्गावरील पुलावर पाणी, वाहतूक बंद। नानवा, घुंशी, दरबाडासह 4 ते 5 गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला। पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। पुणे जिल्ह्यातल्या वरंध घाटामध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, वारवण ते उंबर्डेवाडी दरम्यान 4 ते 5 ठिकाणी दरडी कोसळल्या, त्यामुळे पुणे भोर महाड मार्गावरची वाहतूक ठप्प। कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातल्या गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागला। मुसळधार पावसामुळे गोकाक धबधब्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे घटप्रभा नदीच्या पातळीत वाढ, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधब्याजवळ सेल्फी काढण्यावर बंदी। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात पार पडलं भव्य सेवाभावी होमिओपॅथी आरोग्य शिबिर, हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ। कुलूमध्ये पॅराग्लायडरची थरारक इमर्जन्सी लँडिंग, वाऱ्याची दिशा अचानक बदलल्याने पॅराग्लायडर रस्त्याच्या मध्यभागी उतरला। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।